राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी पोहोचले आहेत। या क्षणाची ही महत्त्वाची अपडेट लाईव्ह दृश्य आपण पाहतो आहोत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहकुटुंब लालबागच्या राजाच्या दर्शनाला पोहोचलेत। मुख्यमंत्र्यांच्या पत्नी लता शिंदे, खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे, त्यांच्या पत्नी वृषाली शिंदे यासह अन्य काही मान्यवर आणि काही कुटुंबीय त्यांच्यासोबत आहेत। मुख्यमंत्र्यांच्या सोबत सर्व शिंदे कुटुंबीय हे लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी पोहोचले आहेत। आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या सोबत त्यांच्या पत्नी लता शिंदे यांच्या हस्ते लालबागच्या राजाची पूजा केली जाते। त्याच्यासमोर हे सगळे नतमस्तक होत आहेत। मुख्यमंत्री त्यांच्या पत्नी लता शिंदे, खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे, त्यांच्या पत्नी वृषाली शिंदे आणि मुख्यमंत्र्यांचा नातू रुद्रांश यासह काही निवडक कुटुंबीय आणि काही कार्यकर्ते आपल्याला या दृश्यांमध्ये पाहायला मिळतात। मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या घरून काही प्रसाद आणलेला आहे, तो प्रसाद बाप्पाच्या चरणी ठेवला जातोय आणि आता कदाचित आरती सुद्धा केली जाईल। एक भला मोठा हार शिंदे कुटुंबियांच्या वतीने बाप्पाला अर्पण केला जातोय। आपण ही लाईव्ह दृश्य पाहतो आहोत। लालबागच्या राजाच्या चरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहकुटुंब दर्शनासाठी पोहोचले आहेत। आज मुंबईतल्या विविध गणेश मंडळांना मुख्यमंत्री भेटी देणार आहेत आणि आपल्या याच्या मुंबईच्या दौऱ्याची सुरुवात मुख्यमंत्र्यांनी लालबागच्या राजाच्या दर्शनापासून केलेली आहे। आपण ही लाईव्ह दृश्य पाहतो आहोत। लालबागच्या राजाच्या मंडपातली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लालबागच्या राजाच्या दर्शनाला पोहोचले आहेत। मयूर दरबार असा यावेळचा दरबार आहे लालबागच्या राजाचा। उद्याला आज रात्रीपासूनच लालबागच्या राजाचं दर्शन, रांग, मुखदर्शन हे सगळं थांबवण्यात येईल, कारण लालबागच्या राजाच्या विसर्जनाची तयारी सुद्धा खूप मोठी आणि आधीपासून करावी लागते। बाप्पाच्या चरणी देशविदेशातून त्यांचे शेकडो भक्त आशीर्वाद घेण्यासाठी येत असतात।
आणि लालबागचा राजा मंडळाच्या वतीने जी देणगी बाप्पाच्या चरणी गोळा होते त्यातून डायलिसिस सेंटरसह रुग्णांसाठी मदत आणि अन्य अनेक उपक्रम राबवले जातात. सलगच्या सुट्ट्यांमुळे पुण्यात ज्या पद्धतीनं दगडूशेठ